गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे, एका नवीन दिवसाची सुरुवात पण झालेली आहे. तर आता आज सकाळी आम्ही निघतोय वाराणसीला जाण्यासाठी. प्लॅन असा आहे की आपण राहणार आहोत नागपूरला आजची रात्र. काय करतं रे मेल्या, हा काय तोडलंस? फाईन लावतील हॉटेलवाले. आधीच एका रूम मध्ये 4 जण डांबलेत आम्ही. हे बघा, चला तर निघूया आपण आता. सकाळचे वाजलेत किती बघा, सकाळचे वाजलेत 5:45. प्लॅन होता सकाळी 5ला निघायचा, पण 1 तास लेट आहे. गाईज लेट्स गो. मित्रांनो, गाडीची रेंज बघा एकदम रिसेट झाली आहे, 0 आहे. ऑलमोस्ट पेट्रोल संपलेलं आहे. पेट्रोल टाकून घेऊया, मग आपल्याला कळेल किती किलोमीटरला किती लागतं आपल्याला. फुल करायला सांग त्याला. हा, फुल करा फुल. म्हणजे 20 लिटर आपला बसलाय पेट्रोल 2100 रुपयाचा. आणि आता रेंज आपल्याला दाखवते आहे 330 किलोमीटर. आता ट्रिप सेट करून टाक. काय गेलेलं रे? हलकवायला गेलेलास की काय? आहे बाबा, मग सारखं झालं. चला गणपती बाप्पा मोरया, मूर्ती. मोरया. भावका देवीचा विजय. हर हर महादेव. आपण आता पोहोचलो आहोत, ऑलमोस्ट ऐरोलीला पोहोचतोय. आणि पुढे जाऊन आपण राईट मारून कळव्याला पोहोचू आणि मग नंतर ठाणे. वाजलंय 6:36. मित्रांनो, आपण आता मुंबई आग्रा किंवा मुंबई नाशिक हायवेला लागलेलो आहोत. आणि तुम्हाला सांगायचा विषय असा आहे की ही आमची सगळ्यात लॉंगेस्ट ट्रिप असणार आहे, रोड ट्रिप. म्हणजे मी दिल्लीवरून केदारनाथला पण कॅब करूनच गेलेलो, गाडी करून गेलेलो. पण आम्ही त्याच्यामध्ये ऋषिकेशला एक ड्रॉप घेतलेला, एक स्टॉप घेतलेला ऋषिकेशला गेल्यावेळी. आता अशी आमची प्लॅनिंग चालली आहे की तुम्ही डिस्टन्स बघायचा की तुम्ही ड्रायव्हिंग कॅपॅसिटी बघायची. म्हणजे बोलण्याचा विषय असा आहे की डिपेंडिंग ऑन द रोड, जर रोड चांगला असेल तर तुम्ही 10 तासामध्ये 500-550 किलोमीटर कव्हर करू शकता. पण जर रस्ता खराब असेल तर 10 तासामध्ये मे बी 400 किलोमीटर पण होतील, जसं आपला मुंबई गोवा हायवे आहे. तर आमचा फोकस असा असणार आहे की आपण ड्रायव्हिंग कॅपॅसिटी बघू. 8 ते 10 तासाचा आपण प्लॅनिंग करू ड्राईव्ह करायचं. त्याच्यामध्ये जेवढा डिस्टन्स कापता येईल तेवढा डिस्टन्स कट करू. आणि मग जिथे मग स्टॉप घेता येईल तिथे स्टॉप घेऊन मग स्टे घेऊ. कशाला उगाच हॉर्न मारतात काय माहिती. मित्रांनो, आपल्या इथे गाडी चालवायचा म्हणजे प्रकारच विचित्र आहे. म्हणजे काय नवीन नाही सांगत आहे तुम्हाला, पण सांगतो माझा एक्सपिरियन्स इंडियामध्ये गाडी चालवण्याचा आणि सिंगापूरचा एक्सपिरियन्स. आपल्या इथे फक्त एकच लोकांचं मोटिव्ह असतं की माझी गाडी कशी पुढे गेली पाहिजे. बाकी माझ्या आजूबाजूला कोण आहे, किती क्लोज आहे, काय रिस्क आहे, काय त्याचा आता पत्ता नाही. फक्त माझी गाडी पुढे गेली पाहिजे. हा कन्सेप्ट आहे, हा बेकार कन्सेप्ट आहे. ॲक्च्युली लोकांनी चेंज होणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, इथून समृद्धी महामार्ग चालू आमने, हे बघा तिथं काम चालू अजून झालेलं नाही आहे. पण एकदा का तो रोड झाला इथून चालू तर आपल्याला समृद्धीला कनेक्ट करण्यासाठी इगतपुरीपर्यंत जायची गरजच पडणार नाही. इथूनच आपण जाऊ शकतो. म्हणजे आम्हाला आता वाशीवरनं इथे यायला फक्त 1 तास लागला बघा. म्हणजे 1 तासाची डिस्टन्स 1 तास आपण ड्राईव्ह करून इथपर्यंत पोहोचलो, आमनेपर्यंत, ठाण्याला. इथून आपण लगेच पुढे निघू शकतो. मित्रांनो, आपल्याला पहिला टोल आता लागला इथे आपल्या वाराणसीच्या जर्नीमध्ये. आणि कारसाठी किती रुपये आहे रे? 140 नाही, कारसाठी 140 आहे. 140 बरोबर. तर बघा तिथे लिहिलं आहे. मित्रांनो, राजूची तब्येत जरा खराबच झाली आहे. पित्त उसळलंय त्याचं. बघूया कुठेतरी डॉक्टर बघायला लागले रस्त्यात. तो बघा उलट्या करतोय. मित्रांनो, ॲज युजल आपल्याला कसारा घाटात ट्रॅफिक लागलेली आहे. 3 हा कधीच चेंज होत नाही, कारण ह्या मोठ्या गाड्या राईटनी चालतात, लेफ्टनी चालतात, सगळ्यांना ब्लॉक करून टाकतात. नाना झोपलेलास? हा बघा कसा मित्रांनो पडलाय पाठी. तो बघा मान टाकतो ना, तो मान टाकतो मांजर बोका, तो बोक्यानी मान टाकली आहे बघा. मित्रांनो, आता कसारा घाट संपलेला आहे बघा, तुम्हाला दिसतं इथं पुढे. आपण आता इगतपुरीला पोहोचतोय थोड्या वेळात. आणि वाजले 9:15. तर नाश्त्याचा काय प्लॅन आहे? अरे इथेच करूया ना. राजू, ओ राजू भैया, नाश्ता खाऊया ना? बरं वाटतंय का थोडं तरी?
म्हणजे परत आराम कर. म्हणजे इथेच आपण नाश्ता खाल्ला ना मग आपल्याला टेन्शन नाही. समृद्धीवरती एकदा गेलो इगतपुरीवरनं ना का मग थांबायला नको. मग लंचसाठी कुठे थांबलो होतो. मित्रांनो, आपल्याला समृद्धी महामार्गासाठी हा ब्रिज घ्यायचा नाही आहे इगतपुरीच्या इथे. या ब्रिजच्या खालून आपल्याला राईट मारायचा आहे. 500 मीटर वरती राईट आहे. तो आपल्याला घेऊन जाईल समृद्धी महामार्गाला. तर बघूया इथे का हॉटेल वगैरे मिळत आहे का. आपण आता समृद्धी महामार्गाला कनेक्ट करतोय मित्रांनो. आणि बघा वाजले 9:25. म्हणजे आपल्याला 3 तास लागले वाशीवरनं समृद्धीला यायला, म्हणजे इगतपुरीला. तरी नशीब आम्हाला ट्रॅफिक वगैरे काही मिळाली नाही. कशेडी घाटात थोडीशी ट्रॅफिक होती पण ती मॅनेजेबल आहे, गाडी बंद पडलेली. पण चला आता आपण आलेलो आहोत. आम्हाला नाश्ता काय भेटला नाही इथे. फूड प्लाझा काय असेल तर फूड प्लाझाला थांबून मग काहीतरी खाऊन घेऊ. वाशीपासून इगतपुरीला आपलं 120 किलोमीटरचं रनिंग झालं आहे. आणि ह्या स्पॉटपासून म्हणजे इगतपुरीचा जो टोल नाका आहे समृद्धीचा, तिथून शिर्डी 111 किलोमीटर आहे अजून. आणि आपण चाललो नागपूरला, म्हणजे आपल्याला एकदम एंडपर्यंत जायचं आहे हायवेच्या. तर लॉंग जर्नी असणार आहे. बघूया, आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू की किती टाईम लागतो आणि किती किलोमीटर होतात आपले. वातावरण बघा ना तुम्ही, काय जबरदस्त आहे. अजून इतकं धुका पडला ना इथे. 9:30 वाजले तरी धुका बघा किती आहे. एक तास या हायवेवरती गाडी चालवल्यावरती पहिला रेस्ट अँड सर्व्हिस एरिया आलेला आहे. आता बघूया तिथे नाश्ता काय मिळतो काय, कारण भूक तर मरणाची लागली आहे. पोटातले कावळे पण मरायला आले असतील नाही रे. तो बघा भूक लागून लागून तो बघा, तो तर एकदमच झोपला. कामच तमाम करून टाकलं त्यांनी. बघूया, नशीब असेल तर काहीतरी खायला मिळेल इकडे. आणि इथे पेट्रोल पंप पण आहे बघा HP चा. मस्त पेट्रोल वगैरे टाकून खाया पियाची सोय झाली तर एक नंबर काम. पण आता इथे सीन असा आहे की एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत. वेटिंग टाइम किती आहे काय माहिती, पण पेट में कुछ तो डालना पडेगा. कुछ पेट में वजन आएगा तो जान में जान आएगी. आजच्या गावात एकदम अशक्त आहे हा फूड प्लाझा. काहीच नाही याच्यात. जागा पण बघा 4च बेंचेस आहेत. काय करणार. ती बाई बघा इकडेच जेवण बनवते सगळं कापून बिपून. काय बोलणार, इथं काहीच नाही करायला तर लोक जेवण बनवायला लागले बघा. आणि क्लीननेस तर एकदम बेकार आहे. आय स्वेअर कोणीच नाही इकडे. म्हणजे टेबल वगैरे पुसायला पण कोण नाही आहे. काय ना अजिबात मेंटेन नाही ना. भाई कुठे गेला तो, साफ नाही करत की काय. बसलं तिथे भावा, बसलंय. आला. थँक्यू मित्रांनो, सर्व्हिस एकदम बेकार आहे इकडे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही इगतपुरीच्या आधीच खाऊन पिऊन या. हा पहिला जो फूड प्लाझा आहे इगतपुरी नंतर समृद्धीवरती, खरंच बेकार आहे. अवॉइड. बघा इथून एक्झिट आहे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी. आणि धुळ्यासाठी पण इथूनच एक्झिट आहे बघा. एक्झिट नंबर आहे काय रे, 17 आहे ना. हो 17 आहे. तू वाट लावलीस ना रस्त्याची, आहे की ना रे. समृद्धी महामार्गाची वाट लावली. झाडांना पाणी घालतोय की काय. मित्रांनो, आम्ही कधीपासून आहे ना पेट्रोल पंप शोधतोय. आम्हाला 2 पेट्रोल पंप आधी मिळाले ह्या गेल्या 200-2.25 किलोमीटरमध्ये. पण आमचे 4 पॉईंट पेट्रोल होता म्हणून आम्ही पेट्रोल टाकला नाही. पण आता सीन असा झालाय की एकच शेवटचा पॉईंट राहिला आहे. आणि रेंज कितीची आहे रे. 170ची रेंज आहे. म्हणजे अजून जाईल बरीचशी गाडी. 170 पैकी वर्ष के 125 किलोमीटर तरी गाडी जाईल. पण थोडी रिस्क आहे. आता आम्हाला पेट्रोल पंप भेटायला पाहिजे इथे. आणि नागपूर अजून 400 किलोमीटर प्लस आहे इथून. मित्रांनो, आम्हाला एखाद्या वेळेस इथून एक्झिट घ्यायला लागणार आहे जालन्यासाठी. कारण जालना इथून 3 ते 4 किलोमीटरला एक्झिट आहे बघा. कारण आम्हाला पेट्रोल पंपच मिळत नाही अनफॉर्च्युनेटली. आमची थोडी चुकी झाली. आम्ही पार्टी पेट्रोल टाकून घ्यायला पाहिजे होतं. पण 4 पॉईंट होते आमच्या गाडीमध्ये. पण आता बघा लिटरली पेट्रोल ब्लिंक होतं. तर इथून एक्झिट घेऊया. काय म्हणता तुम्ही लोक. हां, पुढे रिस्क घेण्यामध्ये काय अर्थ नाही का रे. ओके ना. काय ते करून घ्या. पण पुढे आपल्या वाटेचं पेट्रोल पण नाही भेटला तर परत नाही भेटला तर मग इश्यू होणार. कारण पण येऊ शकत ना, पुढे पण जाऊ शकत. करेक्ट.
आणि रेंज किती दाखवते अजून त्याच्यात? रेंज आता ब्लँक झाली पूर्ण. हा, रेंज 100 ब्लँक झाली. बोलते. म्हणजे आम्ही जेव्हा सकाळी वाशीमध्ये पेट्रोल टाकलेलं ना मित्रांनो, तेव्हा रेंज ब्लँक झालेली आणि असंच ते ब्लिंक होत होतं पेट्रोलचं आयकन. तर त्याच्यामध्ये 20 लिटर पेट्रोल पडलेला. तर आता सेम सिच्युएशन आली. आता आम्ही इथून एक्झिट घेतो. अरे भावा, पेट्रोल पंप आहे का आजूबाजूला? इथे आहे पुढे 5 किलोमीटरवर आहे. ओके, चला. 5 किलोमीटरला पेट्रोल पंप आहे म्हणाला तो आपला भाऊ इकडे टोल बूथवरचा. 5 किलोमीटर तर जाईल गाडी आरामात. तर ते पेट्रोल टाकून घेऊया, नाही तर रिस्क आहे. कारण आपल्याला अजून 400 किलोमीटरची रनिंग आहे नागपूरची. मित्रांनो, आमची मस्त फजेती झाली आहे. आम्ही इथे ते 2 ट्रॅफिक ऑफिसर आहेत ना, त्यांना विचारलं की सर इथे जालनामध्ये जवळचा पेट्रोल पंप कुठे आहे? तर ते काय म्हणाले, तुम्ही समृद्धी महामार्गावर जिथे होता ना आणि नागपूरच्या दिशेने जात होता तिथे 4 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे. नाहीतर इथे मग जालन्यामध्ये 1 किलोमीटरला आहे. 4 किलोमीटर गाडी जाईल. पण आता सीन असा आहे की त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन करेक्ट असणं जरुरी आहे. नाही, तो ब्रिजवरून बोलला ना. मुंबईला हा. पण त्या लेनने जाणार, मग घरी जायचं आहे. इकडचं लेन आपल्याला नागपूरच्या दिशेने जायचं आहे परत ना. मग त्या त्याने लेनने 5 किलोमीटर बोलला. मी तुम्ही जालना का घेतला? तो बोलला स्टेट 5 किलोमीटर. आता आपल्याला परत टोल बूथला जायला लागेल ना. तेव्हा दादा पेट्रोल पंप कुठे? पेट्रोल पंप 5 किलोमीटर आहे ना. हा, चल, बरोबर आहे. होय होय हो, आत्ताच. अच्छा, हे काय सीन आहे बे? 5 मिनिटांनी जायचं परत? होय होय. अच्छा, या इथे ते साईडला लावतो पाठी. मग अरे मग आता कुठेतरी भरला तिकडे जावा, आम्ही जातो. नको, जाऊन दे. हाय ना पुढे रे. परत तू कुठे भरकटलो तिथे आतमध्ये तर हे काय सिस्टम आहे? पण हे डिटेक्ट करत नाही का? हा, तो टाइम घेतो. 10 मिनिटं. मग आता हे लावूया काउंटर. कॅश विड्रॉ पण होत नाही आता. असं लागोपाठ. हा, अर्धा तास घालवावा. आणि फायनली आपल्याला पेट्रोल पंप मिळालेला आहे जो 5 किलोमीटरवरती होता. तर मस्त आमची मजा उडाली. आपली गाडी आता ऑलमोस्ट 400 किलोमीटर चालली आहे. आपण सकाळी 20 लिटर पेट्रोल टाकलेला वाशीला. तर एव्हरेज असं आपण काढला तर 20चा एव्हरेज आपल्याला भेटतोय ह्या क्विडमध्ये ऑटोमॅटिक. तर 4000चं पेट्रोल झालेलं आहे आतापर्यंत आणि 400 किलोमीटर गाडी चालली आहे. ह्याच्यात आपण नागपूरला पोहोचू ना आता ह्या रिफ्युलमध्ये. किती किलोमीटर आहे नागपूर? अजून 400 होतं ना. हा, मग आपल्याला उतरता उतरता परत रिफ्युल करायला लागेल एकदा. चलो गाईज, आपल्याला हा पहिला टोल रस्त्यावरतीच लागलेला आहे. ते बघा वरती काय सुंदर बोर्ड लिहिलेला आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 1 नंबर. त्याचा अर्थ आपण समृद्धी महामार्ग आता सोडतोय का रे? आहे की नाही? होय होय. आता आपण मस्त नागपूरला मस्त. पोहोचतोय. भारी भारी. आता आपण नागपूर सिटीला जाऊ आणि मस्त एक हॉटेल बघू. खुलजा सिमसिम. शबाश. किती किलोमीटर झाले तरी आपल्याला आता? 739 किलोमीटर आपल्याला झाले. आणि आता आपण समृद्धी महामार्ग सोडलेला आहे इथे नागपूरला. आणि आता वाजलेत बघा किती, ऑलमोस्ट 7 वाजायला आलेत. म्हणजे 12.5 तासांची रनिंग झालेली आहे आपली. आता इथून नागपूर सिटी किती लांब आहे माहिती नाही. गुगल मॅप बघतो आम्ही आणि गुगल मॅपमध्ये एखादं हॉटेल शोधून आपला आज रात्रीचा स्टे इथेच राहणार आहे. हां, नागपूर इथून 22 किलोमीटर आपल्याला राईट घ्यायचं आहे. अमरावती लेफ्टला आहे आणि हिंगणा कुठे आहे? सरळ आहे हिंगणा. अरे सावकाश सावकाश बाबोय. धीमे धीमे गाडी चलाव, धीमे धीमे. हा, पण बरोबर होतं. तो आला कुठून नाही. हे काय लिहिलं रे? वेलकम टू एशियाज लॉन्गेस्ट मल्टी लेयर वायडक्ट. एशियाज लॉन्गेस्ट वायडक्ट? रियली? ये तो देखना बनता है भाई और रिकॉर्ड भी करना बनता है. ट्रॉल हॉटेल. ट्रॅव्होटेल हॉटेल द मेजेस्टिक. अरे इथे चांगले हॉटेल होते यार भाई. येऊ ना फिरून खाली. का वायडक्ट फिरून येऊया हा मोठावाला मल्टी लेयर. तर मित्रांनो, आपल्याला रूम मिळालेला आहे. हॉटेलचं नाव आहे द नागपूर अशोका. आणि रूम बघा काय रॉयल मिळाला आहे. हा बघा 6000मध्ये फुल स्वीटची सोय केली आहे त्यांनी. तर हा स्वीट रूम आहे. इथे असं डायनिंग टेबल आहे. इथे एक असा लॉंग बेड ऑलरेडी दिलेला आहे कारण आम्ही 4 ॲडल्ट्स आहोत ना. आणि इथे किंग साईज बेड आहे. तर अजून एक्स्ट्रा बेड ते टाकून देतील इथे कारण आम्ही 4 जण आहोत म्हणून. मस्त ॲम्बियन्स आहे. जेवण खावण सगळं इथेच भेटतं रूमवरती 11 साडे 11पर्यंत.
इंग्लिश टॉयलेट आहे विथ अटॅच्ड बाथरूम. बघा टॉवेल्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे इथे. कैसा लगा पब्लिक? बहुत बढ़िया है. 6000 में इतना बड़ा रूम हा, इज्जत आहे. चला मित्रांनो, आता ओमकार आपली गाडी वॅलेटमधनं काढतोय. तो बघा तिथे ती आपली गाडी आहे पुढे. आणि हे होते हॉटेलचं एंट्रन्स. कॉफी कॅफे डे आहे इथे बाजूला CCD. त्याच्याच एकदम बाजूला लागून हा हॉटेलचा गेट आहे. चांगलं हॉटेल आहे ॲक्च्युली. आता वाजले 4:54 म्हणजे ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि आपण नागपूरच्या आपल्या हॉटेलमधून निघालो आहे. आणि आपण आता निघालो आहे वाराणसीला जाण्यासाठी, श्री काशी विश्वनाथ टेम्पलला. मॅप लावला रे. आणि पार्टी सगळ्यांची झोप झाली आहे का? मस्त. चला. आणि पुढे बघा देवा बाहूंचा केवढा मोठा कटआउट लावला आहे. नागपूरमध्ये फुल जोर आहे यांचा इथे. मित्रांनो, आपल्या गाडीवरती एक इंडिकेटर आला आहे. तो बघा, तो सांगतोय की फ्रंट टायर प्रेशर लो. कोणता रे, राईट का लेफ्ट? पायाने दाबून बघ ना. या लेफ्ट साईड काय? ठीक आहे, मग आपण पेट्रोलला पंपला जाऊ आणि ते टाकून घेऊ हवा. म्हणून मित्रांनो, सगळ्यांच्या गाड्यांमध्ये हे इंडिकेटर म्हणजे सेन्सर किंवा तुमचं ते TP मॉनिटर असतं ना, ते लावणं खूप गरजेचं आहे. लगेच आपल्याला कळलं निघता क्षणी. तर आता पेट्रोल पंपला जाऊया आणि ते एअर प्रेशर मारून घेऊया, म्हणजे आपला पुढे जर्नीला काही त्रास नाही होणार. मित्रांनो, आपल्याला इथे पुढे आता जबलपूर लागेल. अजून 200 किलोमीटर आहे जबलपूर. म्हणजे ते मध्य प्रदेशमध्ये येईल. तर आपल्याला आता महाराष्ट्र थोड्या वेळाने सोडून आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री करू आणि मग त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये. तर आपण सध्या नागपूरमधून निघालो आहोत आणि जबलपूरच्या रस्त्याने पुढे जातो आहोत. मित्रांनो, इकडे वाटतं ना ॲनिमल सँक्च्युरी आहे, कारण इथे या लोकांनी ना असे बॅरिकेड्स लावलेत आणि पाठीनं खूप माकडं वगैरे होती. तर काहीतरी अभयारण्य वगैरे असेल इथे. आपल्याला सेकंड टोल लागला आहे. नागपूरवरून निघालो तेव्हा एक टोल होता पहिला. हा आता सेकंड टोल आहे. परत 160 रुपये. आधी 165 होते नाही रे? आधी 165 होते. आता टोलच मोजायला लागतील आपल्याला वाराणसी पोहोचेपर्यंत. क्या बोलते भाई लोग? ना ना, टोल गिनने का काम तेरा है. गिनते रहे टोल. सिर्फ ये सेकंड टोल आहे. आता 165 आणि हा दुसरा 160. पहिला 160. इथेच आहे काय? मला वाटलं तिथे दुकान आहे. दुकान पुढे लावलं पण गेट इथे आहे. खुल्ला. पण आता आपण किती 15 किलोमीटर झालं असेल. 165 भरले, लगेच 160 परत. हे काय चेकपोस्ट आलं का पुढे? तिथे मस्त पताका लावलेत रे वरती. खवासा आहे इथे. हाँ अरे हे बघ काय, पेंच टाइगर रिजर्व टूरिया. यहाँ पे टाइगर रिजर्व रे, उधर पेंच टाइगर रिजर्व. क्या बात है. मस्त पताका लावला आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. हे बघा कसे. जय श्रीराम. हर घर का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. हे बघा काय, बापरे. कातिल एकदम सुळसुळाट बेबीज. हो गँग. अरे रे रे रे, भागो. अरे लाल तोंड आहे. तू बघ भारी ना रे. हा आता पहिला घाट आला आपल्याला मुंबई पासून. नाही, दुसरा कसारा घाट सोडला तर आता नागपूर पासूनचा हा पहिला घाट आहे. बरीच वळणं आहे तिकडे. हे बघा, दोन्ही बाजूला जंगल आहे आणि ते बॅरिकेड्स अजून लावलेले आहेत. म्हणजे मोस्ट लाईकली हे ते खवासा पाटी टायगर रिझर्व होतं ना, तो एरिया अजून इथपर्यंत आहे की नाही माहिती नाही, काय आयडिया नाही. पण बॅरिकेड्सला बघून तरी वाटतं इथे प्राणी येत असावेत रस्त्यावरती. त्याच्यासाठी त्यांनी ते प्रोटेक्शन म्हणून लावलेलं आहे. पण फ्लॅट रस्ता आहे. बरेच वळणं आहेत, पण असं वरती खाली नाही आहे. कोकणाची आठवण झाली का तुला? वळणं मिस करत होतास ना समृद्धी महामार्गावर? काय राजू, त्याला मिस होत होतं वळणं तिथे समृद्धीवर. पाडण्यासारखं होतं पण
इथले फूड जो मॉल होते हां ते त्याच्यावरचं प्रेमच उडवून टाकायचे. फूड मॉलला इज्जत नाही तिकडे, नाही अजिबात इज्जत नाही, बकवास. क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही, काय नाही. आणि नाईलाजाने थांबावं लागतं आपल्याला. आणि वॉशरूम पण एकदम बेकार. म्हणजे वॉशरूममध्ये गेल्यावर ती शिशी आलेली असेल ती पण पळून जाईल. काय रे वॉशरूम स्वच्छच नसायची, पूर्ण घाण. अरे पडदा वॉशरूमला, आई शपथ, दरवाजे पण नाही. देवा. लेडीज आणि मेन म्हणजे लेडीजला पण तो पडदा होता. हम्म. चुकीचं होतं. ते पडदे काय असतात, चोरी होत नाही ना ती दरवाजाची गरज. होय. ते जायला बाथरूम मध्ये जाऊन काय चोरी करणार? हे ना तेव्हा काय बोलतो, बाथरूम मध्ये चोरी नाही होत. हे झालाय तो दंग आहे, परत दिवस हे झाले, नानाची रेंज नाही पोचत. नाना लो झालं बॅटरी. अरे फुल सुळसुळाट आहे त्या बाजूला तर बाबा. अरे लय बारके बारके आहेत रे पण ते माकड. मित्रांनो, हा बघा आता आपल्याला तिसरा टोल मिळालेला आहे रस्त्यात. म्हणजे नागपूर पासून जबलपूरच्या मार्गामध्ये हा तिसरा टोल आहे. आणि तुम्हाला एक सांगतो मी, रस्ता तर असा कडक रस्ता आहे ना की खतरनाक, एकदम सॉलिड रस्ता आहे. 2 लेनचाच आहे. म्हणजे इथे 2 लेन, त्या साईडला 2 लेन, म्हणजे 4 लेनचा रोड आहे. पण रस्ता मस्त आहे, काय पण म्हणा, सुसाट ड्रायव्हिंग करू शकतो. ए भावा, मध्ये काय येतो असा. आणि पार्टी एक आहे, आता तुम्हीच डिसाईड करा. पार्टी एक गब्बर शेर आहे आणि एक गोबर शेर आहे. गब्बर नाही गब्बर. तुला बोल. एक गब्बर शेर, एक बब्बर शेर. झोपा. काय म्हणतो नाना, म्हणतो गाणी ऐकू नको. गाणी ऐकू नको जास्त. कशामुळे? त्याला झोप काय लागत नाही. असं काय नाही, झोपायला इथे असेल. आमच्याला पण आहे इथे. चला. काय बाय इथे बलिया ढाबा आहे पार्टी तिथे. जायचं पण तिथे. नाही ते वैष्णवी आहे बघ, ग्वालियर तिकडे. ग्वालियर ढाबा. पराठा भेटेल तिथे, पराठा. जबलपूर किती आहे आता अजून इथून? 100 किलोमीटर असेल ना? 100 असेल आहे. चलो बढ़ते रहो, चमकते रहो. चलो. ए अपशब्द वापरायचे ना रे व्हिडिओत. ए राजो, ए कट. हा आपल्याला 4था टोल आता मिळालेला आहे नागपूरपासून जबलपूरपर्यंत. ॲक्च्युली आम्ही नाश्ता करण्याच्या चक्करमध्ये अर्धा पाऊण तास वेस्ट केला. आता वाजलेत 9:15 आणि आपण थोड्या वेळात जबलपूरला पोहोचू. ॲक्च्युली आम्हाला वाटलेलं जबलपूरला आम्ही नाही म्हटलं तरी 9:30च्या आत पोहोचू, पण अजून किती किलोमीटर आहे रे? जबलपूर नाही म्हटलं तरी 20-25 किलोमीटर आहे. 20-1 किलोमीटर अजून जबलपूर आहे. म्हणजे आमचा अजून अर्धा तास जाईल तरी नाही म्हटलं तरी बघूया. टार्गेट आहे संध्याकाळी 6 पर्यंत वाराणसीला पोचायचं. तर तुम्हाला रस्त्यात आम्ही अपडेट देतच राहू. इथून लेफ्ट घेतला ना तर तो जबलपूर सिटीमध्ये जातो. तर आपल्याला जबलपूर सिटीला पोचायला 5 तास लागले. तर आता आपण जबलपूरवरनं सरळ वाराणसीला निघतोय. आता आपल्याला 5वा टोल नाका आला आहे, टोल गेट. आणि इथे कॉस्ट आहे टोलची 125 रुपये. किती टोल येतील काय माहिती. आपल्याला उज्जैनला किती 9 ते 10 टोल आले ना रे? 9 टोल. इथे आपल्याला आता हा 5वा टोल आला नागपूरपासून. आणि इथे नाना मस्त घोरत होता. नाना, काळा चौकीचा आवाज काढत होतास काय? तेव्हा प्रयागराज 232 किलोमीटर आहे इथून. रस्ता चांगला आहे मित्रांनो, 1 नंबर रस्ता आहे. अजूनपर्यंत तरी सटासट रस्ता आहे एकदम सिमेंटचा, नागपूरपासून तर इथपर्यंत तरी. आता वाजलेत बघा किती, आता 12 वाजतील थोड्याच वेळात. फक्त इथे एक इश्यू असा आहे की रेस्टॉरंट्स वगैरे काही रस्त्याला दिसतच नाही आहेत. सगळे आहेत ते छोटे मोठे ढाबे आहेत, त्याच्यामुळे जरा खाण्यापिण्याचा लफडा झालेला आहे. पण बघूया आपण कसं मॅनेज करतो. तर काहीतरी लंच खायलाच लागेल. भूक लागली तुम्हाला? नाही लागली, मग भारी होता ना पराठा. गाईज आता 6वा टोल आपल्याला लागला आहे नागपूरपासून वाराणसीला जाण्यासाठी. आणि 115 रुपये आहे इथे टोल. तर 6 टोल तर झालेले आहेत. आता आपण 6वा क्रॉस करतोय. अजून पुढे किती मिळतील बघूया. शपथ मित्रांनो, ॲक्सिडेंट बघा इथे काय खतरनाक झाला. अरे रे 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 रे.
राजू तुझं किती दाखवतं किलोमीटर आता? हा किती? किलोमीटर 298. मग 20 किलोमीटर जास्त कसे दाखवत आहे? माझे बघ 277 किलोमीटरच दाखवत आहे. ते म्हणजे मी स्टेअरिंगवर बसलो तर कसं जाणार वाटतं? चोम्या तू स्टेरिंगवर बसलास की 20 किलोमीटर कुठे तरी अजून घेऊन जायला हा ना रे? तू स्टेअरिंगवर बस नको, सीटवर बस. हा तू सीटवर बस. 4.5 तास दाखवतोय अजून. बघूया आज उपास काय आपला? आज उपवास. हा आज उपवास. भोलेनाथचा उपवास. आज भोलेनाथचा उपास. जय शंभो. जय शंभो, जय श्री महाकाल. अरे अजून एक टोल नाका आला रे. टोल नाका पण आला. 7वा टोल. अरे लय म्हणजे खूप कमी डिस्टन्स वरती टोल आहेत ना. होतं. म्हणजे आतापर्यंत आपले प्रत्येक टोल किती महाग आहे? किती महाग आहे बे? नाही 500. 500 मीटर लिहिलंय बे. मीटर आहे 500. चोमिया 500 मीटर आहे, सॉरी. एक्सप्रेसला नाही 500, बघा 115. म्हणजे आपण 7 टोलला ऑलमोस्ट 115 दिले आहेत. म्हणजे 700 आणि ते 800-900 रुपये तर हेच झाले नागपूरपासून इथपर्यंत यायला. अजून उत्तर प्रदेशमध्ये एंट्री नाही केली आहे. क्या टोल खाने का काम है रे राजू. क्या बाबा. म्हणजे वाराणसीचा. बनारस म्हणजेच वाराणसी. मी बोललो ना. अरे यार इन लोग पीछे बोलता है कि नहीं अलग है. नाना बोलता है बहुत दूर है. छे मैं तो होटल वाला बरोबर बोल होता कि बनारस में चलने को क्या, गाड़ी चलाने को क्या, चलने को भी जगह नहीं है बोलता है. बरोबर. हा बनारस बोललो ना तो. अरे बनारसी साडी घे राजू. रुपा हा तुला पण घ्यायचे मला 2 घ्यायचे सगळे. 2 साड्या. आईला बहिणीला. कोणाला? क्या बात है. अरे आई रे. आई आणि बायकोला. अरे राजूच्या मनात ना लय खोट आहे. मी सांगतो तुला. लड्डू नाही रे लय खोट आहे. गाईज आपल्याला 8वा टोल लागला आता आणि तिथे लिहिलंय बघा वेलकम टू रेवा हनुमाना टोल रोड. मस्त आमची 10 मिनिटं गेली आहेत ह्या टोल नाक्यावरती. फास्टॅग असून सुद्धा एवढा टाइम का घेतो काय माहिती. चलो रे बडो स्लो आहे रे ऑपरेशन. मित्रांनो आपला हा दिवसातला 3रा रिफ्युलिंग आहे. तर आपण अजून 194 किलोमीटर हवे आहोत. 194 किलोमीटर आपण अजून लांब आहोत काशीपासून आणि हा दिवसातला 3रा आपण रिफ्युलिंग स्टॉप घेतलेला आहे. रेंज पूर्ण परत नील झालेली काय पूर्ण का होता? अजून होता ना, एक बार होता माझ्या मते. आणि राजू थांबून सगळ्या हॉटेलमध्ये जातो आणि विचारतो अहो आम्हाला काय खायला भेटेल का. पण सगळ्यांचे वेटिंग टाईम आहेत कमीत कमी अर्धा पाऊण तास नुसतं वेटिंग. एवढा वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. किती बसला रे? 1600. हां 1600. 1700. 600. ओके रिसिप्ट घे. हा रिसिप्ट सांगितलं तेच बघतोय. आणि आमचा थोडा सीन झाला आहे. इतके टोल भरले समृद्धीपासून इथे आता 9 टोल. तर आमचा टोलमधला काय म्हणतात फास्टॅगमधले पैसेच संपले. 2000 रुपये टाकलेले आणि आधी 700 रुपये काहीतरी होते. म्हणजे इतके सगळे 2500च्या वरती पैसे खर्च झाले आहेत फक्त टोलमध्ये. आता कॅशवाला लाईनमध्ये जातो. नशीब डबल भरायला नाही लावले. कशेडीपेक्षा डेंजर आहे ना, पण मोठा आहे खूप. मोठा आहे खूप. बांधला मस्त. डेंजर जर असलं तर बांधकाम जे केलं ना एक नंबर. बांधलं हे यो खैसून इलो असा काय तो. मित्रांनो आपण वाराणसीला आता पोचलो आहे जस्ट. हे बघा इथं ट्रॅफिक. बनारसमध्ये ट्रॅफिक खूप डेंजर लेवलची आहे. इथून मंदिर आहे ना, इथून मंदिर फक्त 7 किलोमीटर आहे. पण 7 किलोमीटरसाठी 45 मिनटं टाईम दाखवतोय. म्हणजे 7 किलोमीटरच्या डिस्टन्सला 45 मिनटं. तर त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. तर इथे थोडं टफच होणार आहे आतमध्ये, पण इट्स ओके. आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत आणि वाजलेत बघा किती मी तुम्हाला दाखवतो. ऑलमोस्ट 5:45 झाले. आपल्याला 12 तास लागले नागपूरवरून वाराणसीला यायला. तर ठीक आहे आपण आता पहिलं मंदिराच्या इथे जाऊया
तिथे हॉटेल बघूया आणि मग दर्शनाला निघू लगेच. जर वेळ भेटला तेवढ्या टायमामध्ये तर आपण दर्शनही करून घेऊ आज महादेवांचं. Continue at the half kilometers. 150. नदीवर आलो आणि तो ब्रिज आहे अरे खूप जुना ब्रिज वाटतोय ना रे. वाशीला. मंदिर पण आहे तिकडे समोर. घाटाच्या समोरच आहे मंदिर पण असं ऐकलंय मी. हां हे सगळे ना ही गंगा नदी आहे रे माझ्या मते. गंगा नदी असणार ही आणि हे सगळे घाट आहेत आजूबाजूला. मला वाराणसीला आलो आणि आपण नदी विचारतो ही नदी कोणती. अरे देवा. पापम शुद्धम राजू आहे की नाही. पापम शुद्धम. शुद्धनम या बघ घाट. हा एक घाट आहे खाली तिथे. खूप मोठा ब्रिज आहे रे. म्हणजे नदीच तेवढी मोठी आहे ना. हायवेला थांबून आलेला परवडला असं नाही रे. मित्रांनो आपण आता हॉटेलला पोचलो आहोत 1 तासापूर्वी आणि असा आपला रूम आहे. म्हणजे एकदम कॉमन हॉटेल आहे हे. त्याच्यात एक एअरकॉन आणि फॅन आहे वरती बघा. आणि एक क्वीन साईज का किंग साईज आहे काय कळत नाही पण क्वीन साईज असावं मोस्टली. हे बघा अशा गल्लीमधल्या हॉटेलमध्ये तुम्ही रूम घेतला ना तर तुम्हाला तो स्वस्त पडेल. कितीला आपल्याला पडला? 1,500 एक नाईट. आम्ही 2 नाईट घेतले. जर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह पाहिजे मग थोडं बाहेर ह्या एरियाच्या थोडं बाहेर घ्यायला लागेल. नाही तर गलीमध्ये स्वस्त भेटतात बघा. असं चांगलं हॉटेल आहे. मित्रांनो आम्ही जस्ट निघालेलो की असा फेरफटका मारून येऊया काशी विश्वनाथच्या इथे आणि घाट बघूया. पण मंदिर चालू होतं, दर्शन चालू होतं. आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि बेस्ट पार्ट असा आहे की आम्हाला रात्रीची आरती पण मिळाली. तर धमाल एक नंबर आरती होती आणि असं सॉलिड दर्शन झालं आहे. दिल खुश झाला. दिल एक नंबर. चलो रे भोजन का इंतजाम करते. भोजन अभी चालू रहेगा. कहाँ पे है? आप यहाँ से 1 किलोमीटर टोटो का लिए 20 रुपीज़ 1 मेंबर. अच्छा महादेव भाई महादेव. 20 रुपीज़ 1 मेंबर है क्या? चलो फिर. ओ भैया काल भैरव जाओगे? काल भैरव 1 मिनिट. मित्रांनो ह्यानीच आम्हाला सांगितलं दुकानवाल्याने की काल भैरवचं पण दर्शन चालू आहे 12 वाजेपर्यंत. तर आम्ही तिथे पण निघतो आता. दर्शन घेऊनच करून टाकतो आज. उद्या कारण मग आपल्याला घाट वगैरे गंगा आरती फिरता येईल आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला राम मंदिरला पण जायचं आहे. तर आज करून टाकू आणि उद्याचा दिवस मग आपल्याला फिरायला भेटेल. बघा वाजलेत किती 11 आणि अजून पण किती ट्रॅफिक आणि गर्दी आहे बघा. भावा आरती भारी होती ना. एक नंबर आरती आहे. दिल खुश झाला. भरून गेला बाबा. हा बंद केला बाबा रायडर हळूहळू रायडर. एकटा जाल पुढे दरवाजा पण. ही जी आम्ही डुकडुक घेतली आहे ना मिनी ऑटो म्हणतात त्याला. तर ह्याच्यामध्ये आमचे 150 रुपये घेतले आहेत 4 जणांचे.
तर हा एक ऑप्शन बेस्ट आहे. जर तुम्ही कधी पण काशीला आला तर गाडी घेऊन इथे येऊच नका. गाडी कुठेतरी लांब पार्क करा आणि मग डायरेक्ट अशी ऑटो करा आणि सगळं हिंडा इकडे. हे बघा आपल्याला ऑटोवाल्याने इथेच सोडलं आहे आणि समोर तिथे दिसतंय तिथे आहे कालभैरव मंदिर. चलो रे पलटन. कसे जावे माहिती आठवलं घेऊन लोकेशन काढलं पहिलं तिथे पोचू ना. हॉटेलचं नाव माहिती नाही ते पोलीस स्टेशन सांगायचं ना. नाही ते मगाच लोकेशन पाठवलंय ना तिथे जाऊ ना. हां हां करेक्ट करेक्ट करेक्ट. मीठा पान बनाते हो क्या भैया? आता हूँ जाके. नहीं नहीं दर्शन लेने आ रहे. कितना दूर है मंदिर? 20 मीटर. अच्छा. आइए फिर आप देखो यहाँ खोलिए. मोबाइल यहाँ सब रहता है, कोई मार्केटिंग नहीं होता है. जी जी सर. धर. प्रसाद सर छोटा चलाएंगे सर? छोटा छोटा छोटा. इसको 7 बार सर पे ऐसे घुमाना होता है. अच्छा और वहाँ पे 250 का 5 आइटम आता है. ठीक है. और बड़ा नहीं चाहिए सर? नहीं नहीं ये ठीक है. ये क्या 7 बार घुमाना है क्या सर पे? और वहाँ पे छोड़ देना? हाँ, नजर गिरा वादा सब खत्म हो जाता है. अच्छा. ओम गणपतये नमः. काल भैरव बाबा की जय. पान बघा काय जबरदस्त बना रहा है ये. क्या बोलते हैं इसको? कबाब वाला पान, मीठा पान. 32 आइटम है इधर. ये सब आइटम उसने एक एक करके डाला है.